नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सिंगापेन नावाचं विशेष दल स्थापन केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्य सरकारने या ठिकाणी सिंगापेन नावाचं विशेष दल स्थापन केलं आहे, ज्याचा उद्देश काय आहे? महिलांची सुरक्षा मजबूत करणे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील पहिले लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिलं लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. या ठिकाणी राज्यातील कोणत्या? राजस्थान राज्यातील भिवाडी खुशखेरा या ठिकाणी हे स्थापन करण्यात आलं आहे. ही सहस्त्रा सेमीकंडक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडची सुविधा असून येथे चिप्सची असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग आणि पॅकेजिंग या ठिकाणी केली जात आहे. बरोबर, पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राजस्थानबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 30 मार्च 1949. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर, सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 2022चा तो आदेश रद्द केलेला आहे ज्याने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवरती प्रभावीपणे बंदी घातलेली होती? बरोबर, म्हणजे बंदी घातलेली होती ती आता या ठिकाणी तो रिमूव्ह करण्यात आला आहे, तो आदेश रद्द करण्यात आला आहे, ती बंदी मागे घेण्यात आलेली आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. परवानगी देण्यात आली आहे कशासाठी? तर सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार आता विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासोबतच हिजाब तसेच जानवे आणि रुद्राक्ष यासारखी मर्यादित धार्मिक चिन्हे घालण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटकबद्दल सांगायचं म्हटलं स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगळुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा, नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मे 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता, ज्याला म्हणता येईल UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने UCCला युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी संहिता विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. समान नागरी संहिता ही विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान आणि संबंधित वैयक्तिक बाबींवरील सामान्य नागरी कायद्यांसाठी एक प्रस्तावित कायदेशीर चौकट आहे. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 44 समान नागरी संहितेला राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्थान देते. लक्षात घ्या, उत्तराखंड हे 2024 मध्ये समान नागरी संहिता कायदा लागू करणारं पहिलं भारतीय राज्य ठरलं आहे आणि उत्तराखंड आणि गुजरात या 2 राज्यानंतर समान नागरी संहिता विधेयक सादर करणारा आसाम हे 3रं राज्य बनलेलं आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आसाम स्थापना 26 जानेवारी 1950. दुसरे मुख्यमंत्री बनलेत या ठिकाणी, म्हणजेच दुसऱ्या वेळेस मुख्यमंत्री बनलेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सैखोवा, रायमोना, देहिंगपटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस वर्ल्ड एड्स व्हॅक्सिन डे केव्हा साजरा करण्यात येत असतो?
तर आजच्या दिवशी 18 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक एड्स लस दिवस म्हणून साजरा करतो. उद्दिष्ट काय, तर HIV किंवा एड्सचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी लस शोधण्याच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकणे आणि त्या दिशेने संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ, स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानणे. बरोबर. या ठिकाणी या दिवसाची थीम आहे 2026 साठी रिथिंक, रिबिल्ड, राईज. बरोबर. सोबत आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून देखील आपण या ठिकाणी साजरा करत असतो. ठीक आहे. दोन्हीही प्रश्न आहेत या ठिकाणी महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 5 वॉटर एड इंटरनॅशनल तर्फे जल चॅम्पियन 2026 चा जो काही अवॉर्ड आहे तो देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. नाव महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक डी बिसाथी भारत असं त्यांचं नाव आहे. आंध्र प्रदेश राज्याला बिलॉंग करतात. यांना या ठिकाणी वॉटर एड इंटरनॅशनल तर्फे जल चॅम्पियन अवॉर्ड म्हणजेच वॉटर चॅम्पियन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे. त्यांना हा सन्मान जलसंधारण, सुरक्षित पेयजल जागरूकता आणि WASH वॉश म्हणजे त्याच्यामध्ये पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याच्यामध्ये मोहिमांमध्ये दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नाव आहे बिसाथी भारत, आंध्र प्रदेश राज्याला बिलॉंग करतात. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर बाकीचे जे काही वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांचे जे काही योगदान आहे त्यांच्याबद्दल त्यांना जे काही पुरस्कार देण्यात आले त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया यांना. MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता यांना. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश यांना. 2026 चा स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कावेह मदानी यांना. ब्रिक्स तर्फे वुमन एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड कल्पना सोरेन यांना. 35व्या सरस्वती सन्मान 2025 ने रामकुमार मुखोपाध्याय यांना सन्मानित करण्यात आलं. एबेल पारितोषिक 2026 गड फ्लांटिंग्ज यांना देण्यात आला. 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर C श्रीनिवास राव यांना देण्यात आला. मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 अनिता चौधरी यांना देण्यात आला. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्णा शर्मा आणि आनंद RK यांना देण्यात आला. 2026 चा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन अरुणाचलम मुरुगनंथम यांना देण्यात आलं किंवा यांच्याबद्दल देण्यात आलं. आणि वॉटर चॅम्पियन अवॉर्ड 2026 देण्यात आला बिसाथी भारत यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 6 कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने श्रीलंकेचे कोलंबो डॉकयार्ड ही देखील या ठिकाणी एक जहाज बांधणी कंपनी आहे यांना अधिग्रहित केलेलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C MDSL. MDSL म्हणजे काय, मजगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. या कंपनीने काय केलेलं आहे तर या मजगाव डॉक कंपनीने श्रीलंकन कंपनीच्या हे जे काय कोलंबो डॉकयार्ड या ठिकाणी कंपनी आहे त्याच्यामध्ये 51% कंट्रोलिंग स्टेक नियंत्रण हिस्सा या ठिकाणी विकत घेतलेला आहे, एक्वायर केलेला आहे. हे का महत्वाचं आहे प्रश्न, तर कोणत्याही भारतीय कंपनीने परदेशातील शिपयार्ड अधिग्रहित करण्याची ही पहिलीच वेळ आहे, फॉर द फर्स्ट टाइम आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आसामच्या बक्सा मधाची पहिली खेप कोणत्या देशाला निर्यात करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B USA. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला या ठिकाणी आसामच्या बक्सा मधाची पहिली खेप या ठिकाणी निर्यात करण्यात आली आहे, एक्सपोर्ट करण्यात आलेली आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण यांनी एक जिल्हा एक उत्पादन 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट या उपक्रमाअंतर्गत बक्सा जिल्ह्यातून अमेरिकेमध्ये 20 मेट्रिक टन बक्सा मधाच्या पहिल्या निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न, मे 2026 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक ए, रथिंद्र बोस. काय नाव आहे? रथिंद्र बोस असं त्यांचं नाव आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण आहेत? राहुल नार्वेकर. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पश्चिम बंगालबद्दल बोलण्यात आलं. स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, राज्यपाल आर.एन. रवी, राजधानी कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण, फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. भारताची पहिली एकात्मिक कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज, ज्याला म्हणता येईल CCUS. CCUSचा फुल फॉर्म काय? कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज क्षेत्रीय प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, IIT बॉम्बे या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, बार्सिलोनाने रिअल माद्रिदला हरवून विजेतेपद पटकावलेली 95 क्रमांकाची ला लिगा स्पर्धा 2026 ची जी काही आहे ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय क्रमांक सी, स्पेन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ला लिगा 2025-26 ची 95 क्रमांकाची लिगा 2026 ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी त्याचं विजेतेपद बार्सिलोनाने जिंकलं आहे आणि या ठिकाणी रिअल माद्रिदला हरवून त्यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, निर्यात वस्तूंच्या उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी देणाऱ्या योजनेचं नाव काय आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, AAS. म्हणजेच काय? ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम. बरोबर. तर ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम असं या स्कीमचं नाव आहे. निर्यात वस्तूंच्या उत्पादन वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी देणाऱ्या या योजनेचं हे नाव आहे. शेवटचा प्रश्न, केंद्र सरकारने स्वयंचलित मार्गाने विमा कंपन्यांमध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे? बरोबर. FDIला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला. तर पर्याय क्रमांक ए, 100% FDIला या ठिकाणी अप्रुव्हल दिला आहे केंद्र सरकारने. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.